चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असं या अहवालाद्वारे सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे। तर महसूल मंत्र्यांकडून लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। तर खारगे समितीच्या अहवालामध्ये नेमका आहे तरी काय जाणून घेऊयात। तर मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार असतो। मीडिया कंपनीनं व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाहीये। पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही। मीडिया कंपनीच्या वतीनं व्यवहार करणाऱ्याच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस या अहवालाद्वारे करण्यात आली आहे। तर व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारू यांच्यावरही कारवाईची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर